Hello guys, welcome back to my new another vlog. Today is 15th August 2025. It's our Independence Day. So first of all, Happy Independence Day to you all, and I hope you all are good. Guys, तर आम्ही आता जस्ट कर्नाटका राज्यामध्ये जे आपलं मुरुडेश्वर असतं ना, आपलं ज्योतिर्लिंग म्हणून तिथे आलेलो आहे एकदम फेमस स्पॉटसाठी. आणि 3 दिवस सुट्टी असल्यामुळे आम्ही हा प्लॅन केलेला होता. तर वी एक्सपेक्टेड हिअर टू रीच अर्लियर, बट वी आर गेटिंग डिले. कारण की आम्ही 14 ऑगस्टला रात्री 10-11ला निघालो, त्याच्यामुळे गर्दी पण होती. आणि त्याच्यामुळे आता जस्ट आम्ही 1-1.5 वाजता पोचलो आणि आता आम्ही तयारी करतो आहे. आणि हा जो माझ्या मागे आहे, जे ग्लासेस वगैरे दिसतं आहे, ही आमचा एक स्टे आहे, होमस्टेसारखं आहे, एकदम छान आहे. आणि ह्या एक्झॅक्टली या रूमच्या समोरून आमची जी रूम आहे बुक केलेली, एक्झॅक्टली सी फेसिंगच्या साईडला आपली शंकराची मूर्ती जे फेमस आपण रीलमध्ये बघतो, भरपूर रीलमध्ये बघतो, ती एक्झॅक्टली मी दाखवतो तुम्हाला. तर गाईज, हा आहे नजारा एक्झॅक्टली आमच्या रूमच्या समोरचा, जी हॉटेल रूम आहे आम्ही केलेली आज एका दिवसासाठी. तर हा आहे नजारा एक्झॅक्टली समोरच. हे लेफ्ट साईडला जे तार वगैरे आहेत ना, त्याच्या मागं हे बघा, इथली भगवान शंकरांची मूर्ती, एकदम ऑथेंटिक सारखं प्लेस आहे, दिसली असेल तुम्हाला आता. आणि आम्ही टोटल 7 लोक आलेलो आहोत. 4 लोक जे 5 आवर्स जेंट्स अँड 2 अदर फिमेल्स. तर अशी आमची रूम आहे. कुठा भाई, तयारी करायची आपल्याला. विशाल, our vlog has been started already and you are sleeping. हे हां, तो थकला आहे, कार चालवलेला आहे म्हणून, खूप थकलेला आहे म्हणून. आम्ही त्याला फोर्स पण नाही करू शकत, पण त्याला काही असलं तरी उठावंच लागेल आता. हाय देवाशिष मित्र, हा पण मित्र, हा आहे माझे कझिन्स, आणि बाकीचे आहे ते सगळं फ्रेश होत आहेत. तर अशी आमची आहे एक रूम. तशीच सेकंड रूम पण आहे. इकडं असा आहे हा एंट्रन्स, या साईडला बाकीच्या रूम्स आहेत. आणि हे बघू शकता तुम्ही एक्झॅक्टली आमच्या रूममधून सी व्ह्यू बघू. बघा, हे रूम आहे, ही अशी रूम, दिस वन, असा हा व्ह्यू आहे. तर मित्रांनो, फायनली आमची तयारी सर्वांची झालेली आहे आणि आता आम्ही दर्शनाला जातो. एंट्री झाली आपली मंदिरात आता मस्तपैकी. असं गेट आहे इकडे, अहो चालूच आहे अजून. होंगियो आइसक्रीम है. भाई लोग देखा क्या तुमने? झालेत म्हणजे रूमवरूनच आलंय. याचं गेट, एंट्रन्स गेट, मुरुडेश्वर. तर गाईज, आमचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. पण इथं फोटो वगैरे काढण्यासाठी स्ट्रिक्ट एकदम बॅन होतं, म्हणून करू नाही शकले. आणि आज गर्दी पण लिमिटेड आहे, पण पाऊस खूप आहे. आम्ही आता स्टॅच्यूकडे जस्ट आलो आहे, आपला
भगवान शंकराचा मोठा स्टॅच्यू जो खूप फेमस आहे इथला. हे बघा, हा स्टॅच्यू आहे, जे स्कल्पचर आहे इथे. आणि हा ॲम्बियन्स इथला. आणि एक्झॅक्ट स्टॅच्यू समोर हा समुद्र, आपला अरेबियन सी. आणि ही तिकडून फोटो मस्त आहे तिला असे अशा प्रकारचा ॲम्बियन्स इथे. तर मित्रांनो, हे जे मुरुडेश्वर प्लेस आहे ना, हे खूप ऑथेंटिक आणि खूप धार्मिक स्थळ मानलं जातं आपल्या इंडियन हिस्ट्रीमध्ये. कारण की याची स्टोरी अशी आहे की याचं जर सरळ कनेक्शन जर म्हटलं ना मुरुडेश्वर मंदिराचं, तर सरळ रामायणाशी येतं. कारण की रामायणाच्या काळामध्ये आपले रावण जे होते ते खूप मोठे शिवभक्त होते. तर त्यांनी खूप वर्षांसाठी तपश्चर्या केली आणि त्यांना आपले भगवान शंकर हे प्रसन्न झाले. आणि त्यानंतर त्यांनी वर मागितलं की त्यांना अमरचं वरदान असं मागितलं. तर आणि शंकराने त्यांना दिलं पण. मग शंकरांनी रावण यांना शिवलिंग दिलं आणि त्यांना सांगितलं की तू हे रावणाला सांगितलं की तू हे शिवलिंग घेऊन जा. तर जाता जात होते लंकेला. त्यांना इच्छा होती की हे जे शिवलिंग आहे हे श्रीलंकेमध्ये आपण स्थापित करायचं. पण जाता जाता ते खूप थकले एका ठिकाणी आणि ते लघुशंकेला गेले. आणि हे गणेशजींना माहिती होतं की आपल्या वडिलांनी भगवान शंकरांनी हे शिवलिंग दिलं. तर त्यामुळे भगवान गणेश हे ब्राह्मण रूपामध्ये गेले त्यांच्याकडे. आणि त्यांना तेव्हा जेव्हा थकले होते रावण, तेव्हा रावणांनी तो जे शिवलिंग आहे त्यांच्या हातात देऊन टाकलं गणेशजींशी की मला लघुशंकेला जायचं आहे, तर त्यामुळे तुम्ही हे घ्या आणि थोडा वेळ माझा वेट करायचं आहे. तर तसं हे गणपतीनं घेतलं हातामध्ये आणि गणपतीजींनी ते ठेवून दिलं, त्याच जागेवरती ठेवून दिलं. आणि त्यामुळे ते प्लेस जिथं शिवलिंग ठेवलं गेलं, जे गणपतीमार्फत झालेलं होतं हे काम, तर हे झालं. मग या जागेला नाव ठेवलं मुरुडेश्वर. अशी ही कहाणी अशी. तर खूप ऑथेंटिक आणि मस्त प्लेस आहे फिरण्यासाठी. तर मित्रांनो, फायनली आमचं दर्शन झालेलं आहे मुरुडेश्वर आपलं भगवान शंकरांचं मस्तपैकी. जेवण पण झालं, गर्दी होती, त्यानंतर पाऊस पण होता. पण आता आम्ही जस्ट बीचवर आलो आहे तिथे मुरुडेश्वर, आमच्या जस्ट एक्झॅक्टली जिथं आमची हॉटेल आहे ना तिथेच. तर मी तुमची सर्वांची ओळख करून देतो की आमचे जे ट्रिप मेंबर्स आहेत ते बीचवर आलं आहे. आता मस्तपैकी फोटो वगैरे काढतो आहे. थोडासा आपलं सनसेट झालेला आहे, पण तरी फोटो छान येतं इथं. हे आमचे ट्रिप मेंबर्स. शी इज वैशाली, शी इज माय सिस्टर कझिन. चिराग इज ऑल्सो माय ब्रदर. हा माझा फ्रेंड देवाशिष. हिमांशी, शी इज ऑल्सो माय फ्रेंड. आणि सो गाईज, आमच्या हॉटेलचं नाव आहे कडंबा बीच हाऊस. हे एक्झॅक्टली एकदम सी फेसिंग साईडला आहे एकदम. आणि आपलं जे मेन टेम्पल आहे ना त्याच्या राईट साईडला तुम्ही वळून येऊ शकता इथे बीच गेस्ट हाऊस करून. आणि इतकी जर एक्सपेन्स जर म्हटलं तर दोन प्रकारच्या रूम्स असतात, AC आणि नॉन AC रूम्स. तर त्यांनी आम्हाला पहिले नॉन AC रूम दाखवल्या, पण इथं खूप असं क्लाउडी इन्व्हायरमेंट आहे, त्यामुळे आम्ही ACच बुक केला. 2 रूम बुक केल्या आम्ही टोटल 7 जण होते, त्यामुळे आम्ही निगोशिएट करू शकलो. तर तुम्ही पण निगोशिएट करा. दे विल हेल्प यू इन द बेस्ट पॅकेज. सो यू कॅन कम हिअर अँड एन्जॉय द व्ह्यूज अँड rest of the about temples and everything. So that's it.